मित्रांनो, आपण आलेलो आहे कुंडदेवी माता मंदिरासमोर आणि आपण पाहू शकता इथे हे मंदिर आहे. सुंदर अशा रीत्या बांधलेलं मंदिर आहे आणि ते पण नदीमध्ये. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये हे पूर्णतः मंदिर पाण्याखाली गेलेलं असतं. काही तुम्ही सामान्य लोकांचं धाडस येथे बघू शकता. या ठिकाणी त्यांना जीवाच्या अभावी म्हणजे जीवाचा धोका नाहीच आहे असं म्हणलं तरी काय नाही, कारण इथनं पाय सटकला तर डायरेक्टली इंद्रायणी माता त्यांना त्यांच्या कुशीमध्ये घेईल, एवढं म्हणायला काही हरकत नाही. आणि तो जो डोंगर दिसतो मित्रांनो, तिथं आहे अमरदेवीचं मंदिर. अमरदेवीचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो, त्यापेक्षा सुंदर हा व्ह्यू बघा तुम्ही. सनसेट होतोय आणि मातेचा व्ह्यू हा कुंडदेवी माता मंदिर आहे. त्याच्या बाजूला आहे सुंदर अशा रीते इंद्रायणी माता आमची पाहायला मिळतात. आणि काही धाडस करणारी जनावरं आपल्याला इथे बघायला भेटतात. त्या कावळ्याला पण कन्फ्युजन आहे की बाई मी कुणाच्यात येऊन बसलो आहे. तर अशा रीतीने मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे आल्यावरती बघायला भेटतील, सुंदर सुंदर गोष्टी. हे धार्मिक स्थळ आहे मित्रांनो. धार्मिक स्थळ जरी असलं तरी हे धार्मिक म्हणता येणार नाही, कारण इथं कपल्सची जी संख्या आहे ती एवढी आहे की ह्या धार्मिक स्थळाला त्यांनी एक लव बर्ड पॉईंट बनवून टाकला आहे असं म्हणण्यात काहीही हरकत नाही आहे. तुम्ही सर्व ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की आपली जी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, आपल्या भारतीय संस्कृती आहे, त्याला बट्टे लावायचे कामं इथं चालू आहेत असं म्हणले मला काही फरक नाही पडणार. कारण मित्रांनो, ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाण असायला पाहिजे की आपण कुठे कशा रीतीने वागावं, काय राहावं. हा कपल पॉईंट नाही आहे ना, कुठल्याही प्रकारचा असा पॉईंट नाही आहे की जिथे येऊन तुम्ही रोमॅन्स करू शकता. इथं देवीचं मंदिर आहे. इथं लाखो भाविक येतात, दर्शनासाठी येतात. आणि तुमचा हा घाणेरडापणा तमाशा बघण्यासाठी इथं लोक येत नाहीत. पहिली गोष्ट, आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या धर्माचा थोडी जरी जाण असेल तुम्हाला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं आल्यावरती नम्रतेने वागा. देवी आपली आहे, कुंडमाता आहे, त्यांच्या पण गोष्टीबद्दल तुम्ही हे करा. आणि तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली तर मित्रांनो, इथं जे पण पर्यटन येतं सगळं नॉर्थ साईड आणि नॉर्थ इंडियन्स आहेत, ज्यांना काडीची ही अक्कल नसते की कुठल्या देवधर्माच्या, आपल्या महाराष्ट्रीयन देवधर्माच्या इथे कसे वागावं, काय वागावं, या सर्व गोष्टी काहीच माहिती नसतं त्यांना. हे येतात एन्जॉयमेंटसाठी आणि ह्या भायखंडांना हे या गोष्टी माहिती नाही आहेत की हे आमचे पवित्र स्थान आहेत. पवित्र स्थानांवरती येऊन अशा फालतूरित्याच्या हे करणं हे कितपत योग्य आहे, काय आहे, हे मला पण कळत नाही. तुम्हाला असे व्हिडिओ दाखवले, जर तुम्ही आला मित्रांनो, प्रूफ बघसाल की लिटरली तुम्हाला पण असं लाज वाटेल की मी देवाधर्माच्या जागेमध्ये काय केलं जातं. पलीकडच्या साईडला जेवढं पण खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये लिटरली ज्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी चालतात ते लाजिरवाणं म्हणलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. कारण मी तुम्हाला फक्त झलक दाखवतो. तिकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, या ठिकाणी तो जो व्ह्यू दाखवला तुम्हाला मी, त्या ठिकाणी सगळे असे कपल्स घाणेरड्यारित्या बसलेले असतात. आणि हे सगळे नॉर्थ इंडियन आहेत. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना थोडी तरी जाण असते काय असते, पण ह्या लोकांना काहीही जाण नाही, काहीही घेणं देणं नाही. हे फक्त एन्जॉयमेंटसाठी येतात. आणि ह्या भंगारड्यांचं बघून आपल्यातली पण काहीतरी शेपाडलेली भुरटी, जी भुरटी लोकं आहेत, ह्यांना बघून ह्या पॉईंटला त्यांनी लव बर्ड्स पॉईंट करून, म्हणजे ठीक आहे पर्यटन येतं आहे, सर्व येतं आहे, मी त्याला पण मान्य करतो, पण तुम्हाला या गोष्टीचं भान की जिथं देवी देवता आहे, जिथं आपलं पवित्र स्थान आहे, जिथं हे असलं भंगारगिरी करू नये. फक्त एक व्ह्यू बघा मित्रांनो, शंकराचं मंदिर आहे छोटंसं आणि त्याच इकडे हे भंगारड्यांचं चाललेलं लफडी आणि ही घाणेरडेगिरी. तर फक्त गोष्ट एवढंच नाही आहे की हे घाण करतात आहे. पहिली गोष्ट अशी आहे की हे जेवढं पण पावित्र्य आहे ह्या मंदिराचं, ह्या फालतू लोकांमुळे चाललेलं आहे. आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की ही जी भाईकांडे आहेत, ही जी बाहेरनं येणारी आहेत, ह्यांच्यावरती लाता मारून ह्यांना हकललं पाहिजे इथनं. आणि पलीकडे जर इथं तर जीवाशीच खेळ चालू आहे, तुम्ही बघू शकता. त्यांना घेणं देणं नाही. एखादं पडलं बिडलं तर डायरेक्ट पेपरला येणार आहे, त्यांवरती येणार की तुम्ही असं का केलं, तुम्ही तसं का नाही केलं, तुम्ही सिक्युरिटी का. अरे यांना अकला नाही आहेत, हे येऊन इथं घाणेरडेगिरी करतात, फालतूगिरी करतात. फॅमिली बघू शकता तुम्ही, फॅमिली येतात, थांबतात.
जीव गेला, एखादी फॅमिली वाहून गेली तर सरकारच्या विरोधात निषेध करायचा, कुठल्याही प्रकारचे सोयीसुई नाही, हे नाही. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही कुठल्या एरियामध्ये येऊन काय गुन्हा करताय. लिटरली तुम्ही इथं येऊन तमाशा लावलेला आहे. आता त्या काला तिकडून येतात ते मिडल ऑफ अ नदीवरती आहेत. हां, आता वाहून बिहून गेले आत, काय झालं तर आलं सरकारमध्ये, आले इथले गावकऱ्यांचा वरती दोष, इथल्या लोकांवरती दोष. म्हणजे एवढा फालतूरित्या चालू आहे सर्व गोष्टी. आणि हे काय महाराष्ट्रीयन एक पण नाही सापडणार तुम्हाला इथं. सगळे भायकांड आणि ही जी नॉर्थ इंडियन आहेत ना, हेच आहेत इथं येतात, तमाशा करतात, घाणेरडी करत, कोपऱ्यामध्ये काहीतरी घाणेरडे करत बसतात. हेच चालू आहे मित्रांनो. आपले पर्यटन स्थळं, आपले धर्मस्थळं जपा मित्रांनो, एवढं सांगू इच्छितो. मला हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हाच उद्देश आहे की आपली संस्कृती हे आपलं दैवस्थान आहे. ह्याच्या आजूबाजूला चालणारे हे घाणेरडेगिरी यांची. आणि पलीकडच्या साईडला जर बघितलं तर आतमध्ये गेलं तर तुम्ही सर्व घाणेरड्याच गोष्टी दिसतील तुम्हाला. एवढं की प्रथमतः आपलं देवी देवता, आपलं मंदिर यांच्याबद्दल आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ह्या गोष्टी आपण जिथं पण धर्मस्थळावरती जाऊ ह्या जपल्या पाहिजेत, एवढं सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुत्व.